साधारणतः 6व्या महिन्यानंतर आपण बाळाला वरचं खाऊ घालायला लागतो आणि मग आम्ही सांगतो की पहिले 1 वर्ष तरी कमीत कमी बाळाच्या खाण्यामध्ये साखर किंवा मीठ घालू नका. तर बऱ्याच लोकांना हे विचित्र वाटतं, मुलाला चव कशी लागेल. खरं तर आपण खातो त्या प्रत्येक पदार्थामध्ये नैसर्गिकरित्या थोडंसं मीठ आणि साखर ही असतेच, त्यामुळे त्याला ती चव असते. जर आपण मिठाचं प्रमाण जास्त वाढवलं किंवा साखरेचं प्रमाण जास्त वाढवलं तर त्या मुलांना त्या प्रकारचे पदार्थ खाण्याची सवय लागते आणि मग आपण जे त्यांना पहिल्या वर्षात वेगवेगळे पदार्थ खाऊ घालू शकतो त्याची शक्यता कमी होते. लहान मुलांची जी किडनी असते ती अजून पूर्णतः मॅच्युअर झालेली नसते आणि त्यामुळे जेव्हा आपण त्यांना जास्त प्रमाणात मीठ घालतो तेव्हा त्याच्या किडनीवर ताण येतो. आता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आज सध्याच्या काळात जे मीठ खातो ते समुद्रातलं मीठ असतं, ज्याच्यात फक्त सोडियम क्लोराईड असतं. पूर्वीच्या काळी जे आपण सैंधव मीठ खायचो त्यात वेगळे वेगळे क्षार असायचे, त्यामुळं फक्त सोडियमचं प्रमाण हे कमी असायचं. त्यामुळे त्याचा किडनीवर येणारा ताण आणि समुद्राच्या मिठाचा किडनीवर येणारा ताण यामध्ये फरक पडतो. त्यामुळे आपण जर जास्त प्रमाणात मीठ घातलं तर आपल्या बाळाच्या तयार होणाऱ्या किडनीवरती त्याचा ताण येतो आणि काही वेळा त्यांना पुढे जाऊन डायबेटीस, हायपरटेन्शनची रिस्क पण वाढू शकते. त्यामुळे शक्यतो तुमच्या बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार पहिले 1 ते 2 वर्ष मीठ टाळावं आणि 1 वर्षानंतर सुद्धा देताना जितकी गरजेचं आहे तेवढं कमीत कमी मीठ आणि साखर घाला.